कुठवर आली तयारी? हा ओके. कधी मळू का मी तर आत्ती खोबरं बारीक करायला लागली. मटर आहे अजून की थोडं. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही आपले वेट एन्जॉयचे जॉयचे सगळे व्लॉग पाहिले आणि वेट एन्जॉयला जॉयला आम्ही जाऊन आलो आणि दुसऱ्या दिवशी रोहिणी दीपकदाजी सगळेच आम्ही परत इकडं रिटर्न आलो. आणि बघा आमचा हा दुसरा दिवस आल्यानंतरचा घरी. इथं माझी देवपूजा झालेली आहे बघा. आता आज आस्ताच्या स्कूलचा फर्स्ट डे आहे त्याच्यामुळे आता तयारीला लागलो आहे. माझी देवपूजा होतं रोहिणीने इकडं तोपर्यंत भाजी वगैरे बनवून घेतली. बघा वाटते ना प्रसन्न मस्त सकाळी सकाळी. काय सशा झोप झाली का? झोप झाली? ओ हो हो. आज तर रडत नाही, रडवून येईल. आस्ता बघू दादाचा आवरायचं चालेल. दाखवली का बॅग? तो का आरशात बघते काय दिसते म्हणून. काय दिदू आय आले पण काय उचललं की स्वप्न आहे कसलं आहे. हा टाकलं नाही ना. पिंक दिदूला राहते लेडीजचे काय ना. दुसरं घ्यायचं लेडीज घ्यायचं पण आता तर दुसरं घ्यायचं सर ना. लेडीज रूम आलाय का नाही तुला नक्की तिथं आहे की तुला त्या आतल्या ड्रायव्हरमध्ये जुनं वालं दोन आहे तिथं. तिने तुला ते ही असताना रेल सांग आणि हे छोटे आत मुलींच येतं ना. आणि इथं आता सकाळी सकाळी आमच्या टिफिनची तयारी चालू होती आणि सोबत गप्पा गोष्टी मजा मस्ती चालूच होती. एकमेकींना असंच इन्स्टावरच्या रील वगैरे आम्ही पाठवत असतो ना. मग तशीच मी एखादी रील तिला पाठवली होती आणि तीच ती दीपकदाजींनी बघितली पण सांगत होती ना. आम्ही त्या रीलवर हसत होतो. असं चालू होतं आपलं सकाळी सकाळी. आणि इथं बघा आता चालू आहे मी चपाती बनवायले. रोहिणीनं दोन्ही भाज्या वगैरे बनवून घेतलेल्या. टिफिनची सगळी जवळपास तयारी झालेली. आज असता तर एवढी एक्सायटेड आहे स्कूलला जायसाठी. दिवस फक्त तिचा मस्त जावा. कारण स्कूलमध्ये जाईपर्यंतची एक्साइटमेंट असते. स्कूलचा टाईम भरपूर आहे दुपारी 3 वाजेपर्यंत. म्हणजे बसमधून घरी येईपर्यंत टाईम लागतो आहे ना सकाळी 8 ते 3 त्याच्यामुळे एवढा टाईम आता ती बाहेर कशी दम काढेल काय माहिती. बघूया तुम्ही कंटिन्यू पहा तुम्हाला पाहायला भेटेलच. असं गळ्यात घालूनच राहावं म्हणजे झालं. शाळेत मारा बिरायचं भांडण बिंड करतात. दिदाला खवळायचं नाही, काय त्रास द्यायचा नाही. दिदा दादा काय त्रास दिला तर आल्यावर सांगायचा. हा स्कूल सुटलं की मॅम पुन्हा बस मध्ये बसून यायचं. मॅम होय मॅथ सांगते असं करायचं नाही म्हणून. लगेच मारत नसते सर. आज पहिला दिवस आहे नाश्त्याच्या स्कूलचा. आज मारत नसतात मॅम. गिरगुटा काढायचा. इरेजर ना असा 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 काढायचा म्हणते ग. मग तिला वापरायचंय म्हणून बघितली. टिफिनची भाजी त्यांची. ती मोबाईल काढून देते का त्यांच्या. आणि इथं बघू शकता तुम्ही रोहिणी टिफिन पॅक करायला लागले. मी चपाती बनवत होते आणि टिफिनच्या तयारीसोबत आमचा म्हणजे 8पर्यंत ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक होत आलेला आहे. चपाती थोडीशीच बनवायची राहिलेली तर म्हटलं अगोदर टिफिन बनवून मुलांना घालूया आणि मग राहिलेलं करून घेऊया. लवकर उठलं की जरा लवकर होऊन जातात कामं पटपट. काय झालं
कधी जाईन झाले काय हा हा चल बाहेर चला दादा कुठे आहे हा नाही का दादा इकडे इथं येईल दादा वर गेला असं इथं बरं इथं दादा कुठे गेला बघ बरं आज दादा हाक मार आता आहे का दिदाला बाय कर की आयुष बेस्ट लक म्हणते तिला म्हण बेस्ट ऑफ लक नाही ती बघ की तिला कधी जायला झालं होतं स्कूलला आयुष दादा दिदा चालली का तुला करमायचं नाही असतं आ दिदा स्कूलला चालली रे हो नाही स्कूलला म्हणते दिदू पुढं बस की माग बसायचे दिलंय आय 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 बाय आया बजा कसला आया बजा चला आस्था गेली स्कूलला खाली तिकडे खालच्या रोड वगैरे तिथं बस येते घराकडे येत नाही सध्या पाऊस वगैरे असल्यामुळं त्याच्यामुळे खाली सोडायला जायला लागतं मग मामा घेऊन गेले आता दोघांना सोडायला गोला आले की तिथं काय झालं आ काय झालं आता बाई काय झालं काय म्हणते आयुष आली का मज्जा आयुष काय म्हणते तिला आया माझ्या म्हणते बस मध्ये मजा आली का सशा बस मध्ये बसायला मजा आली का डोळे तर लाल भडक केले आणि आता 3:30 वाजलेत बघा आस्था स्कूलमधनं आले आणि बघा किती रडते बसमध्ये एका मुलीने तिचा गाल ओढला होता म्हणून ती रडत होती बस मध्ये घाल ओढलं शाळेत का रडत होती तू तू नाही तू चक्कर टाकून आला का नाही त्याच्याकडे मध्ये भेटलं नाही ते रडत होत मला ना म्हणलं नर्सरी जास्त रडत होते ते शांत बसली जाऊ नका तुला बघून भरून आला असेल रे तिला डबा खायला जात नाही का ग तू एवढी डबा बाटलीने एक्साइटेड होती आणि इथं ॲक्च्युली काय झालं होतं की आस्थाला असं वाटत होतं की दादा तिच्या क्लासमध्ये बसणार पण दादा त्याच्या क्लासमध्ये बसला होता आणि आस्थासोबत नव्हता आणि तिला असं वाटलं की इथं आता आपलं ओळखीचं कोणच नाही दादा होता तर तो पण येईना घरी कधी सोडणार कसं जाणार असं खूप सारे प्रश्न होते आणि म्हणूनच त्याची सारखी कंटिन्युअसली रडत होती म्हणजे आम्हाला असं वाटलंच नाही की तितकी रडेल कारण खूप म्हणजे खूप एक्सायटेड होते आणि तिची सांगत होती ना ते बघून आम्हाला सगळ्यांनाच रडू येत होतं म्हणजे इतकं भरून आलं होतं आणि तिचं बघितलं ना कसे डोळे वगैरे झाले होते खूप खूप रडली होती ती आणि आता म्हणत होती उद्यापासून तर जाणार नाही म्हणून आता काय करते काय माहिती
गणी घरी खूप म्हणजे खूप मिस करत होती ती घरच्यांना. आणि तुम्हाला म्हटलं तसं खूप टाईम जाण्या येण्यात बसमध्ये बराच टाईम जातो. आणि परत स्कूलमध्ये म्हटलं की 8 ते 3 3:30पर्यंत घरी यायचं. मग तेवढा टाईम तिला. आणि पहिल्यांदाच अशी बाहेर राहिली. दादा पण गेला ते क्लासमध्ये, परत काय आलाच नाही. दादाच्या मॅम न्यूज दिलं नाही त्याला. आणि त्याच्यामुळे मग तर जास्त. आणि जेव्हा दादा आला तेव्हा बघून तर ती खूप रडत होती. आणि आत्ता आल्यानंतर पण बघा, अगोदर बसमधून उतरताना मामांना बघून जास्त रडली. म्हणजे तिला असं वाटत होतं की परत आपण भेटतोय की नाही असं. आणि घरी आल्यानंतर आम्ही सगळे दिसल्यानंतर तर तिला इतकं रडून अनावर झालं, खूप रडली ना. आम्हालाही खूप रडवलं तिनं. तर असा होता आस्ताच्या स्कूलचा फर्स्ट डे. तर तुम्ही सांगा तुम्हाला कसा वाटला आपला आजचा व्लॉग ते. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण असंच उद्याच्या व्लॉगमध्ये. आणि उद्या असता स्कूलला गेली की नाही तेही मी तुम्हाला सांगते. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.